नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण भूमितीय श्रेणी अभ्यासणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणितीय श्रेणी पाहिली आहे। ती जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा। आणि आज आहे दिवस 22वा बेसिक टू ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षा गणिताचा। तर बघा, भूमितीय श्रेणी जी आहे त्याला काय, भूमितीय श्रेणी म्हणजे काय ते आपण पाहूया। ज्या क्रमिकेमध्ये प्रत्येक पुढील पदाचे अगोदरच्या पदाशी असलेले गुणोत्तर प्रत्येक पुढील पदाचे अगोदरच्या पदाशी असलेले गुणोत्तर सारखेच असते किंवा ज्या क्रमिकेतील संख्या समान पटीने वाढतात किंवा कमी होतात त्यास भूमितीय श्रेणी असं म्हणतात। बघा, अंकगणितीय श्रेणीमध्ये डिफरन्स असतो आणि इथं गुणोत्तर असतं, थोडक्यात असं आपण समजू शकतो। तर बघा, 3 एक 3, 3 दोन 6, 3 त्रिक 9, गुणोत्तर इथं 3चा आहे। 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243, म्हणजे इथं गुणोत्तर कितीचं आहे? 3चं। ते आपल्याला कसं कळलं? 9/3 केलं 3 येणार, 9/27 म्हणजे पुढचा अंकाला डिवाइड केलं 3 येणार। आता 27 ने 81ला डिवाइड केलं 3च येणार, 81 ने 237ला डिवाइड केलं 3च येणार, म्हणजे गुणोत्तर काय आपल्याला मिळालं? 3। आणि यामध्ये प्रथम पद किती आहे? 3। आणि सामान्य गुणोत्तर किती आहे? सामान्य गुणोत्तरला कुठल्या अक्षराने दर्शवतात? इथं आर ने 3। जसं अंकगणितीय श्रेणीमध्ये डी बरोबर डिफरन्स असतं तसं इथं गुणोत्तर असतं, आर बरोबर गुणोत्तर। तर बघा, आता इथं आपल्याला शिकायचं आहे भूमितीय श्रेणीतील n क्रमांकाचे पद काढणे। तर n क्रमांकाचे पद काढण्यासाठी इथं सूत्र आहे tn बरोबर ar n-1, ar चा n-1। तर बघा, आता इथं ए म्हणजे काय आहे? तर ए म्हणजे आपलं फिक्स पहिलं पद। आर म्हणजे काय आहे? तर आर म्हणजे इथं आहे गुणोत्तर। आणि एन वे आपल्याला ज्या क्रमांकाचं म्हणजे क्रमांक थोडक्यात पदाचा। तर बघा, उदाहरण दिलेलं आहे इथं 2, 4, 8, 16, 32 या श्रेणीतील 11वे पद कोणते असेल? तर बघा, अगोदर तर यामध्ये गुणोत्तरचा फरक आहे। वेगवेगळे 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, म्हणजे ही आपल्याला पहिल्यांदा तर कळालेली आहे की भूमितीय श्रेणी। मग आता इथं 11वे पद काढायचं आहे। 11वे म्हणजे आपलं 11 काय आहे? n आहे। तर बघा, इथं आपल्याला ए पाहिजे, ए बरोबर आपला आहे 2, आर पाहिजे। आर कसं काढायचं? तर 2 ने 4ला भागायचं, किती येतं बघायचं, 4 ने 8ला भागायचं, 8 ने 16ला। तर बघा, 4 ने 8ला भागितलं, 4 ने 8ला भागलं 2 आलं, 8 ने 16ला भागितलं 2 आलं, 16 ने 32ला भागलं 2 आलं, म्हणजे आर बरोबर काय मिळालं आपल्याला? 2। तर आपल्याला गुणोत्तर मिळालेला आहे 2। तर ए बरोबर 2, आर बरोबर 2 आणि श्रेणीतील 11वे पद काढायचे म्हणजे n बरोबर 11। आपल्याला आता सूत्रातले सगळे टर्म्स मिळालेले आहेत। मग t11 काढण्यासाठी ए बरोबर आपल्याला 2 आहे, आर पण 2 आहे आणि 11 - 1 वा घात। तर बघा, 2 गुणिले 2 आणि इथं 11 - 1 केलं तर 10 आलं। आता 2 हे राहिलं इथंच। आता 2चा 10वा म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं आपल्याला 10 वेळेस करायचं आहे, म्हणजे आपल्याला हे मिळणार 10,024 मिळणार आहे। तर ह्या 10,024ला गुणल्यानंतर आपल्याला मिळतं 2048, म्हणजे t11 काय मिळालं आपल्याला? 2048, म्हणजे या श्रेणीतील 11वे पद कोणते आहे? तर 2048 हे 11वे पद आहे। हे झालं 11वे पद काढणं। आता बघायचं आहे भूमितीय श्रेणीतील n पदांची बेरीज करणं। तर त्यासाठी सूत्र आहे Sn बरोबर a कंसात r⁻n-1 डिवाइड r-1। तर बघा, हे सूत्र आहे। यामध्ये a बरोबर पहिले पद, r बरोबर साधारण फरक म्हणजेच आपलं गुणोत्तर। तर उदाहरणात आपण इथं उदाहरण घेतलं आहे जे सोडवून बघणार आहोत आपण। 5, 10, 20, 40 या श्रेणीतील 15व्या पदापर्यंत असलेल्या सर्व संख्यांची बेरीज किती? 15व्या पदापर्यंत बेरीज करायची आहे। तर बघा, इथं 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40। तर ही कसली श्रेणी आहे? भूमितीय श्रेणी, कारण इथं गुणोत्तराचा फरक आहे। तर बघा, ए बरोबर 5 मिळालं, आर बरोबर 10 भागिले 5 केलं, 20 भागिले 10 केलं, 40 भागिले 20 केलं, तर आपल्याला गुणोत्तर किती मिळालं? 2। 5 दुने 10, 10 दोन्ही 20, 20 दोन्ही 40, तर बरोबर गुणोत्तर सगळ्यातलं सारखं 2 2 2 येत आहे। तर आपल्याला आर बरोबर 2 मिळालं आणि 15व्या पर्यंत काढायचे म्हणजे n बरोबर आपल्याला 15 मिळालेला आहे। तर n बरोबर आता आपण सूत्रात ठेवूया या सर्व किमती। तर बघा,
एच्या जागी आपण 5 ठेवलं, ए आपल्याला 5 मिळालं आहे. आर बरोबर आपलं 10 सॉरी आर बरोबर आपल्याला गुणोत्तर 2 मिळालेलं आहे. सगळ्यात सारखं गुणोत्तर मिळायला पाहिजे हे पण लक्षात ठेवा. सर्वांचं उत्तर इथं 2-2च आलं पाहिजे हे पण लक्षात ठेवा. तर हे आर बरोबर 2 ठेवलं. एन म्हणजे आपलं 15 आहे. 15व्या पर्यंत आपल्याला बेरीज करायची आहे. 15व्या पदापर्यंत बेरीज करायची आहे आणि वजा 1 आपलं आलं आणि खाली पण आर आपलं 2 आहे. 2 घेतलं वजा 1. तर हे सूत्र आपण ठेवलं सूत्रामध्ये. आता बरोबर 5 गुणिले आता 2चा 15वा करायचा आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 असा 15 वेळेस 2चा गुणाकार 2 सोबतच करायचा आहे आणि वजा 1 आपलं सूत्रातलं आणि 2 वजा 1. तर आता हे पुढे सोडवल्यानंतर इथं 5 ला 5 येईल आणि हे 2 वजा 1 2 वजा 1 केल्यानंतर एकच राहणार आहे छेदस्थानी. मग छेदस्थानी 1 असेल तर आपण 1 लिहिलं किंवा नाही लिहिलं काही फरक पडत नाही. तर बघा 2 वजा 1 केलं 2 वजा 1 केल्यानंतर इथं छेदस्थानी 1च राहिलं. तर मग आता हे 32,738 वजा 1 केलं आपल्याला मिळालं 32,761. इथं मिस्टेक झालाय माझ्याकडून. इथं 67 येतं वजाबाकी केल्यानंतर 32,767 आणि इथं 5 गुणिले 32,767 केल्यानंतर आपला गुणाकार जो आहे 1,63,835 येतो. तर बघा हे आपलं उत्तर आहे. S15 म्हणजे आपण या श्रेणीतील 15व्या पदापर्यंत जर बेरीज केली या श्रेणीतील सर्व पदांची तर आपली बेरीज येते 1,63,835. तर अशा प्रकारे आपल्याला भूमितीय श्रेणी जी आहे ती जी सोडवायची आहे. 2 सूत्र आहेत यामध्ये पण. तर ते आहेत TN बरोबर AR N वजा 1 आणि इथं SN बरोबर A कंसात R⁻n-1 डिवाइड R-1. तर हे सूत्र आपल्याला परीक्षेमध्ये खूप कामाला येतात. जर अंकगणितीय श्रेणीवर प्रश्न आला तर ती आपण 10वीत शिकलेली असते, आपण सोडवू शकतो. पण ही भूमितीय श्रेणी जी आहे ती आपण 10वीमध्ये पण शिकलेली नसते. तर त्यासाठी आपल्याला ही श्रेणी माहीत असणं महत्त्वाचं आहे. पेपरमध्ये नक्कीच यावरती प्रश्न येतात. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून पुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.